कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। दापोलीत सामाजिक बहिष्काराचा वाद, गावातील 4 कुटुंबांचा आक्रोश। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी या शांत गावात सध्या एक मोठा वाद उफाळून आला आहे। गावातील 4 कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाळीत टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे। गावातील एक साधा कौटुंबिक वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। पीडित कुटुंबियांचे म्हणणे नेमके काय आहे पाहूया। सुरुवातीला सचिन पाते या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं, पण तिथेच वाद थांबला नाही। पाते कुटुंबाशी बोलणाऱ्या आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या इतर 2 कुटुंबांनाही गावाने वाळीत टाकल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। गावात कुणी आमच्याशी बोलत नाही, देवाची पालखीही आमच्या घराकडे येत नाही, आम्हाला कुठल्याही गाव कार्यक्रमात सामील करून घेतला जात नाही, असा आरोप सचिन पाते यांनी केला आहे। या बहिष्कारामुळे केवळ मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। 50-60 हजारांचा दंड भरला तरीही पुन्हा मला वाळीत टाकलं, हा नेमका कोणता न्याय आहे, असा सवाल पीडित गोविंद मिसाळ यांनी केला आहे। धार्मिक कार्य असो वा सामाजिक कार्यक्रम, आम्हा कुटुंबियांना कुठेही जागा दिली जात नाही। यामुळे आमचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। मुलं घरात रडत येतात, शाळेत कुणी त्यांच्याशी बोलत नाही, आम्ही आता हे आयुष्य कसं जगायचं, अशी भावना धनश्री यांनी व्यक्त केली आहे। मानसिक छळ, सामाजिक बहिष्कार यामुळे आम्ही अक्षरशः उद्ध्वस्त झालो आहोत, अशी भावना पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। गावकऱ्यांची नेमकी काय बाजू आहे तेही आपण समजून घेऊया। मात्र या सर्व आरोपांना गावातील तंटामुक्ती समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। गावात कुणालाही वाळीत टाकलेलं नाही, हे सर्व आरोप निराधार आहेत। आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात लेखी माहितीही दिली आहे। गावात शांतता आहे, कुठलाही गोंधळ नाही। काही जण गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। गावात कुणालाही बहिष्कृत केलेलं नाही। गावकऱ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करू। मात्र पीडित कुटुंबियांनी गावासोबत चर्चेला बसावे, चर्चेतून नक्की मार्ग काढू, कुणावरही अन्याय होणार नाही असे बोलून दाखवले। एकीकडे 4 कुटुंब सामाजिक बहिष्काराचा गंभीर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे ग्रामस्थ हे आरोप नाकारत आहेत। आता या वादाची सत्यता तपासण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे। हा वाद नेमका कसा उलगडतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? गावातील सामाजिक बहिष्कार थांबवण्यासाठी काय वाडीत राहिल्यापासून ना खूप असं त्रास झालाय ना, सगळ्याचं काय जगणं मुश्किल केलं ह्या लोकांनी, वाडीतल्या लोकांनी। आणि सगळं कुठलं जाणं येणं हौस वगैरे काय राहिले नाही ह्या वाडीमध्ये, असं नकोसं केलं ह्या लोकांनी। पालखीचे सभासद असतात, एक विशिष्ट मंडळी असते गावात, अशी बरीच घरं जिथे पालखी जात नाही। जो आमच्याबरोबर सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल त्यांच्या घरी पालखी नेतो। आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये, गावाची मिटिंग बसव, आमच्याबरोबर ये, तो असल्यावर आम्ही पालखी नेणार ना। आम्ही त्याच्याकडे पालखी न्यायला आम्ही सांगितलं होतं, आम्ही काय तुमचे नोकर नाही। पालखी आम्ही 9 दिवस मोडून आम्ही पालखीवर देवावर फिरतो। त्यातला त्या 4 घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही। त्यांना माहिती असतं, सगळे नियोजन आम्ही शिमग्याचं नियोजन देतो ते त्यांना सगळं माहिती असतं, त्यांच्यावर पोचले असतं, पण गावाच्या सहकार्य करत नाही, त्याने गावाबरोबर येत नाही, सहभागी होत नाही कुठल्या कार्यक्रमाला। पालखीत जाऊ दे, कुठल्याही कार्यक्रमाला येत नाही। हे बघा, सचिन पातेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं। आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वाळीत टाकलेलं नाही। हे 15 ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले 5-6 लोकांनी लेखी दिलेलं आहे। आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही।
त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही प्रतिकार नाही. त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय कुठल्या प्रकारचं बंधन नाही. त्यांनी फक्त त्याच्या जो काही आईचा आणि त्याचा जो काही वडिलांचा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचा असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या KK न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा.